चलो 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 अंदर चलो अंदर चलो अंदर अंदर चलो। नमस्कार मित्रों, ही आहे कल्पनाताई। कल्पनाताई आज 1 वर्ष आधी आपल्या नंददीप फाउंडेशन परिवारामध्ये दाखल झाली। मित्रों, लोहारा पोलीस स्टेशन मधून आमच्या रजनीताई गेडाम मॅडमचा फोन आला की संदीप भाऊ अशी एक महिला आहे आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि ती आवरत नाही आहे कोणाला आणि खूप हिंसक वृत्तीची आहे आणि खूप दगडगोटी मारते आहे, लोकांना इजा करते आहे। तर रात्रीचे 2 वाजता पोलीस स्टेशनचे वाहन आमचे मित्र नंददीपचे सेवक मयूर काळे हे सुद्धा त्या ठिकाणी कल्पनाताईला गाडीमध्ये टाकण्यासाठी पोलीस बांधवांसोबत साथ देत होते आणि लोहारा चौकातून कल्पनाताईला आपल्या यवतमाळ येथे आणलं। कल्पनाताईची केस कर्तन करण्यात आले। मित्र, केस कर्तन करताना कल्पनाताईची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही अशा अवस्थेमध्ये कल्पनाताई होती। भक्कम अशा उवा आणि किडे किटुकले कल्पनाताईच्या डोक्यामध्ये होते। घाण वास सुटलेला होता, अंगावरचे कपडे सुद्धा मळलेले होते आणि शरीरामध्ये तिच्या पाणी साचलेलं होतं, म्हणजे फुगलं होतं। बॉडी सुद्धा तिची फुगली होती, म्हणजे चेहरा सुद्धा तिचा विद्रूप असा दिसत होता आणि अशा अवस्थेमध्ये नंददीप फाउंडेशन मध्ये आणताच तिचे केस कर्तन करण्यात आले, आंघोळ करण्यात आली आणि मित्र हो, पाहता पाहता मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे उपचार सुद्धा करण्यात आले आणि मित्र हो, काय चमत्कार झाला म्हणतात। आज कल्पनाताई आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे स्वयंपाक करते आहे, पोळ्या करते आहे, भांडे घासते आहे, झाडू पोछा मारते आहे आणि अत्यंत चांगली सुद्धा राहते आहे आणि काहीही त्रास नाही। कारण औषधात जी ताकद आहे ती ताकद कशातही नाही। आज कल्पनाताई कशी आहे, तिला कसं वाटते, इथे ती काय काम करते, हे सर्व तुम्हाला कल्पनाताई स्वतः तिच्या तोंडाने सांगणार आहे। हेलो मित्रांनो, मैं कल्पना चौधरी मारवाड़ से हूँ। नमस्कार। मैं यहाँ पे बहुत बेकार परिस्थिति में आई थी। यहाँ पे अभी अच्छी हूँ, मैं एकदम ठीक हूँ। हाँ, दवाई लेती हूँ, सुबह शाम दवाई लेती हूँ, टॉनिक पीती हूँ, ऐसे झाड़ू पोछा लगाती हूँ, हाँ रोटी बनाती हूँ। कितने बच्चे भाई तुझे? 3 लड़के आए। पति ऐसा घर बांधते। घर जाना चाहती है? हाँ। लेकिन घर पे लेने वाला कौन है? वहाँ पे हम अलग रहते हैं सास ससुर के साथ। आम्ही एकदा कल्पनाताईला घरी सुद्धा सोडलं होतं, परंतु कल्पनाताई घरी राहायला तयार नाही आणि पुन्हा रस्त्यावर भटकायला लागली। म्हणून ह्या सिझोफ्रेनिया आजार कल्पनाताईला आहे आणि या आजारासाठी एकमेव इलाज म्हणजे तिला चांगलं स्वच्छ निवारा केंद्र, स्वच्छ भोजन आणि तिच्या हाताला काम। आपण मदत करत असताना नंददीप फाउंडेशनला म्हणून हे कार्य पुढे जाते आणि अशा निराधार निराशित असलेल्या मानसिक रुग्ण बेघर प्रबोधनासाठी नंददीप फाउंडेशन ही सामाजिक संस्था अहोरात्र झटते आहे। जय गाडगे बाबा।